नमस्कार, सविताज किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरलेलं वांगं दाखवणार आहे। एकदम साध्या पद्धतीत आपण भरलेलं वांगं करायचं आहे। आता 5-6 वांगे घेतलेले आहेत, आपण धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। त्यासाठी लागणारे हे शेंगदाण्याचं कूट आहे, ओलं खोबरं, ही आपली चटणी घरातली आहे, मीठ आणि कोथिंबीर। आपण कुठलाही मसाला घेतलेला नाही आहे। चला आता आपण वांगे चिरून घेऊया। थोडीशी देठ ठेवूनच वांगे चिरून घेऊया। अशा आपण भाग करायचे वांगेचे। अशा पद्धतीने वांगे चिरून घेतलेले। आता आपण मसाला तयार करूया। हे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, ओलं खोबरं घातलेलं आहे, याने आपली घरातली चटणी आपल्या चवीप्रमाणे घालायचे। वांगं थोडं तिखट केलं तरच चांगलं लागते। आता आपण चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। मसाला थोडा ओलसर होण्यासाठी 1 अर्धा चमचा तेल घालायचं। अशा पद्धतीने आपण मसाला तयार करून घेतलेला आहे आणि आपण हे आता वांगीमध्ये भरून घ्यायचं आहे। एकदम साध्या पद्धतीत दाखवलेले आहे। अशा पद्धतीने आपण वांग भरून घेतलेलं आहे। आता आपण पॅनमध्ये 1-1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलेलं आहे। आता आपण याच्यात जिरं मोहरी फोडणी टाकलेली आहे। आता आपण याच्यात तेलात वांगी सोडून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व वांगी तेलात घातलेले आहे। 1-2 मिनिट आपण वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। ही आपली वांगी वाफलेली आहेत। परत एकदा तेलात वर खाली करायचे वांगी आणि 1-2 मिनिटासाठी परत ताट झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण ह्या मसाल्यात पाणी घालून आपण थोडंसं पातळ करून घेऊया। आता तो मसाला आपण ह्या वांगीमध्ये ओतून घ्यायचा आहे। आपल्याला हवी असल्यास ग्रेव्ही किती हवी आहे त्या पद्धतीने आपण पाणी घालायचं। आता आपण हे 5 मिनिटं शिजवून घेऊ। मस्त अशी आपली वांगी शिजून आलेली आहे। ग्रेव्ही पण छान झालेली आहे। आपले हे भरलेलं वांगं तयार झालं। आपण हे भरलेलं वांगं दही चपाती सोबत खाऊ शकतो। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।